नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 1/1/2026 नुसार आत्ताची सध्याची स्थिती, तिथे किती पदे भरलेली आहेत, किती रिक्त पदे आहेत याचा आढावा या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे. गट अ, गट ब, गट क, गट ड या चारही संवर्गाचे जेवढे बी रिक्त पदे आहेत त्याचे मिळून हे तपशील आहेत या व्हिडिओमध्ये. जसं की टोटल पदे किती आहे? 5204, 2914 भरलेले आहेत, 2290 एवढे पदं रिक्त आहेत. हे झाली रिक्त पदांची माहिती. त्यानंतर आपलं जे चॅनल आहे फार्मसी एक्झाम सर्कल, आपण फार्मसी रिलेटेड बोलूयात. तर यात आपला जो पद आहे दॅट इज औषध निर्माण अधिकारी, त्यालाच आपण फार्मसी ऑफिसर म्हणत असतो. ज्यासाठी एलिजिबिलिटी असते डी फार्म आणि बी फार्म केलेले विद्यार्थी आणि ज्यांनी रजिस्टर फार्मासिस्ट असते, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स त्यांनी रजिस्टर केलेलं असते, लायसन्सचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा लायसन्स असतात, ते विद्यार्थी औषध निर्माण अधिकारी दॅट इज फार्मसी ऑफिसरसाठी एलिजिबल असतात. इथे बघा, सरळ सेवा दॅट इज 100% सरळ सेवेने हा पद भरला जाणार आहे. S10 2009 29,200 ते 92,300 एवढी तुमची सॅलरी राहील आणि त्याचसोबत तुम्हाला वेरियस अलाउन्सेस वगैरे मिळणार आहे. तर 45,000 प्लस तुमच्या हातात सॅलरी राहील. तर यात बघा, मंजूर पदे किती आहेत? तर मंजूर पदे आहेत 25 मंजूर पदे, भरलेली पदे किती आहेत? 9 आणि रिक्त पदे किती आहेत? 16. तर रिक्त पदे आहेत 16. आपल्याला 16 पदांची औषध निर्माण अधिकारीसाठी येत्या काळात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये औषध निर्माण अधिकारीची जाहिरात बघायला भेटेल. तर असे विद्यार्थी ज्यांनी DMER परीक्षा दिलेली आहेत आणि काही मार्काने जर त्यांचा DMERमध्ये जर चान्स हुकला असेल, तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. DHS आणि अशी महानगरपालिका ZP याचे आता समोर पदभरती होणारच आहे. जसं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे, 70,000 पदांची भरती होणार आहेत, मेगा भरती होणार आहेत. त्यामध्ये आपले औषध निर्माण अधिकाऱ्यांची दॅट इज फार्मसी ऑफिसरची खूप चांगली पोस्टे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तुमचा अभ्यास नक्की सुरू ठेवा आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी, इम्पॉर्टंट नोकरीसाठी आणि परीक्षांची ही परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलवर आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. म्हणून फार्मा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.